नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल. गृहिणींनी स्वतःच्या ग्रोथसाठी काय करावं? आपण सगळ्या महिलांमध्ये एक गोष्ट कॉमन असते. आपण घरासाठी खूप काही करतो. सकाळपासून रात्रीपर्यंत काम, सगळ्यांची काळजी घेणं, सगळ्यांना प्राधान्य देणं. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे का? की मी माझ्यासाठी काय करते? हळूहळू आपण स्वतःला विसरतो. आपली स्वप्न, आपल्या आवडी, आपल्या इच्छा सगळंच मागं पडतं. पण लक्षात ठेवा, तुमची ग्रोथ झाली, तुमची प्रगती झाली तरच तुमचं घरही आनंदी राहील. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे 15 अशा गोष्टी ज्या प्रत्येक गृहिणींनी स्वतःच्या ग्रोथसाठी, प्रगतीसाठी करायलाच हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. मी टाईम. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट. रोज 20 ते 30 मिनिट फक्त स्वतःसाठी काढा. फोन नाही, काम नाही, फक्त तुम्ही आणि तुमचा वेळ. हे तुमच्या मेंटल हेल्थसाठी, मानसिक आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. दुसरा पॉइंट, नवीन काहीतरी शिका. नवीन कुकिंग स्किल असेल, ऑनलाईन कोर्स असेल, यूट्यूबमधून लर्निंग असेल, काही शिकणं असेल, दररोज काहीतरी नवीन शिका. लर्निंग म्हणजेच ग्रोथ. तिसरा पॉइंट म्हणजे तुमची सेपरेट स्वतःची अशी ओळख तयार करा, आयडेंटिटी तयार करा. फक्त कोणाची बायको, कोणाची आई, कोणाची बहीण, कोणाची मुलगी म्हणून आपली ओळख नसावी. तर तुमची अशी स्वतःची आयडेंटिटी तयार करा. तुमचं नाव तुमच्या कामामुळे ओळखलं गेलं पाहिजे. चौथा पॉइंट, सेल्फ लव्ह सुरू करा. स्वतःवर प्रेम करा. तुम्ही जशा आहात तशा स्वतःला ऍक्सेप्ट करा आणि गरज असेल तिथे स्वतःला इम्प्रूव्ह करा. पाचवा पॉइंट, फिजिकल हेल्थकडे लक्ष द्या. रोज अर्धा तास चालणं, योगा करणं किंवा साधे साधे व्यायाम, एक्सरसाइजेस करणं हे गरजेचं आहे. कारण हेल्दी बॉडी म्हणजेच स्ट्रॉंग माइंड असतं. सहावा पॉइंट म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग डेव्हलप करा. निगेटिव्ह थॉट्स थांबवा. मी हे करू शकत नाही असं म्हणण्याऐवजी मी हे नक्की करू शकते असं स्वतःला सांगा. सातवा पॉइंट म्हणजे तुमचे स्किल्स डेव्हलप करा. मग ते शिवणकाम असेल, एखादं कुकिंग असेल, बेकिंग असेल किंवा कंटेंट क्रिएशनमध्ये असेल. तुमच्या टॅलेंटला ग्रो करा, त्याला वाढवा. आठवा पॉइंट म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस मिळवा. पैसे कसे मॅनेज करायचे, सेव्हिंग कसं करायचं, हे सगळं खूप महत्वाचं आहे. म्हणून फायनान्शियली अवेअर व्हा. नववा पॉइंट म्हणजे तुमचं पॅशन फॉलो करा. मग ते पेंटिंग असेल, रायटिंग असेल, युट्यूबमध्ये असेल, जे आवडतं ते करा. तीच गोष्ट तुम्हाला आनंद देईल. 10वा पॉइंट म्हणजे नो म्हणायला शिका. सगळ्यांसाठी सगळं करणं थांबवा. तुमच्या मर्यादा ठेवा. 11वा पॉइंट म्हणजे सपोर्टिव्ह सर्कल तयार करा. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा, सकारात्मक लोकांमध्ये राहा, जे तुम्हाला मोटिवेट करतात. 12वा पॉइंट म्हणजे स्वतःवर इन्व्हेस्ट करा. मग चांगले बुक्स वाचणं असेल, काही कोर्सेस करणं असेल ऑनलाईन किंवा मग काही इतर गोष्टी शिकणं असेल. ह्या सगळ्या गोष्टी खर्च नाहीत तर इन्व्हेस्टमेंट आहे स्वतःवर. 13वा पॉइंट म्हणजे छोटे छोटे गोल्स ठेवा. मग डेली गोल्स असतील, वीकली गोल्स असतील, छोट्या छोट्या गोष्टी अचीव्ह करा. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. 14वा पॉइंट म्हणजे स्वतःला ॲप्रिशिएट करा. स्वतःचं कौतुक करा. तुमचं कौतुक तुम्ही स्वतःच करा. मी ही गोष्ट चांगली केली असं स्वतःला सांगा. मला हे चांगलं जमतंय असं स्वतःला सांगा. 15वी गोष्ट म्हणजे स्वतःची किंमत ओळखा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची ही व्हॅल्यू आहे. तुम्ही फक्त घर चालवत नाही तर तुम्ही फाउंडेशन आहात, पाया आहात घराचा. म्हणून स्वतःची किंमत ओळखा. मैत्रिणींनो, कारण गृहिणी असणं म्हणजे फक्त काम करणं नाही, एक जबाबदारी आहे. पण त्या सगळ्यामध्ये स्वतःला हरवू नका. आजपासून स्वतःसाठी जगा, स्वतःवर इन्व्हेस्ट करा आणि स्वतःवर प्रेम करा. कारण तुम्ही बदललात तर तुमचं आयुष्य बदलेल आणि तुमच्यासाठी हे दुसरं कोणीही करू शकत नाही. फक्त तुम्हीच तुमचं आयुष्य बदलू शकता. आणि जेव्हा तुम्ही ग्रो व्हाल तेव्हा तुमचं घर, तुमचं कुटुंब सगळं ग्रो होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्ही आजपासून कोणती गोष्ट सुरू करणार आहात आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेल अशाच एका पॉवरफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.